पुढचं उदाहरण बघूया. tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a ब्रॅकेट स्क्वेअर cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर a ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू sin a इंटू cos a. म्हणजे आपण लेफ्ट साइड घेऊया आणि ती सिम्प्लिफाय करत sin a इंटू cos a येतं का चेक करूया. तर LHS म्हणजे डावी बाजू म्हणा LHS म्हटलं तरी चालेल. काय आहे ती दिलेली tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a आणि सगळ्यांचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर a आणि त्याचा स्क्वेअर. आता हे फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत. 1 प्लस tan स्क्वेअर म्हणजे काय असतं सेक स्क्वेअर आणि 1 प्लस cot स्क्वेअर म्हणजे काय कोसेक स्क्वेअर. कारण शेवटी आपल्याला साइन कॉस मध्ये आणायचे त्यामुळे सेक कोसेक मध्ये आलं की ते हळूहळू साइन कॉस मध्ये येईल. कारण साइन आणि कॉसचे फॉर्म्युले सेक आणि कोसेकच्या रिलेटेड आहेत. तर ह्या 1 प्लस tan स्क्वेअर आणि 1 प्लस cot स्क्वेअरच्या ऐवजी आपण सेक आणि कोसेक घालू शकतो. म्हणजेच काय मिळालं म्हणून इथे आलं tan a न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये ह्याच्या ऐवजी काय लिहिणार आपण सेक स्क्वेअर थीटा. थीटा नाही a आहे पण नुसतं सेक स्क्वेअर हे नाही कारण त्या सगळ्याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे त्यामुळे हा ब्रॅकेट स्क्वेअर लिहायला लागेल प्लस cot a अपॉन 1 प्लस ब्रॅकेट मध्ये 1 प्लस cot स्क्वेअरच्या ऐवजी काय असतं तर कोसेक स्क्वेअर आणि ह्या सगळ्याचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे ते रेस टू 4 होणार आहे. आणि मग इथे रिझन लिहायचं की हे असं का लिहिलं आपण तर 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा आणि 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. हे रिझन लिहायचं. हे फॉर्म्युले आपण इथे यूज केले. आता स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे रेस टू 4 होणार आहे म्हणून काय मिळालं म्हणून tan a अपॉन सेक आणि रेस टू 4a प्लस cot a अपॉन कोसेक स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे कोसेकचा पण चौथा घात कोसेक रेस टू 4a. आता सेकच्या ऐवजी आपण कॉस घालू शकतो आणि कोसेकच्या ऐवजी साइन घालू शकतो. त्यामुळे हे tan a अपॉन सेक रेस टू 4a म्हणजेच काय tan a थोडा बाजूला घेतला की इंटू काय होणार आहे 1 अपॉन सेक रेस टू 4a ना असं लिहू शकतो आपण की tan a इंटू हे 1 अपॉन सेक रेस टू 4a आणि प्लस cot a आणि इंटू हे 1 अपॉन कोसेक रेस टू 4a. आता आपल्याला 1 अपॉन सेकच्या ऐवजी काय घालता येईल कॉस आणि 1 अपॉन कोसेकच्या ऐवजी घालता येईल साइन म्हणजे ते साइन कॉस तिथे दिसायला लागतील. तर tan a इंटू सेकच्या ऐवजी घालणार आपण तर tan a इंटू सेकच्या ऐवजी कॉस म्हणून कॉस रेस टू 4a प्लस cot a आणि 1 अपॉन कोसेकच्या ऐवजी साइन घालणार cot a इंटू साइन रेस टू 4a. हे काय लिहिलं आपण त्याचं रिझन लिहायचं की 1 अपॉन साइन थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा आणि 1 अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा. तर हे फॉर्म्युले यूज केले आणि त्याच्या जागी त्या व्हॅल्यूज घातल्या. आता टॅन साठी पण आणि कॉट साठी पण साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये लिहिता येईल. म्हणजेच काय येणार आहे टॅनच्या ऐवजी काय लिहू शकतो साइन a अपॉन कॉस a इंटू हा कॉस रेस टू 4a. सगळ्यांचे अँगल सेम आहेत त्यामुळे कॅन्सल वगैरे होऊ शकतात ॲडिशन होऊ शकते कॅन्सल होऊ शकतात कॉमन असेल तर कॉट एच्या ऐवजी लिहू शकतो कॉस a कारण सगळं आपल्याला साइन कॉस मध्ये आणायचे. सारखं RHS काय ते लक्ष ठेवायचं त्याप्रमाणे आपण इथे काय बदल करायचे कोणते फॉर्म्युले यूज करायचे ते ठरवायचं. कॉस a अपॉन काय येणार आहे साइन a इंटू हे साइन रेस टू 4a आहे. आता काय काय कॅन्सल होईल अँगल सगळीकडे सेम असल्यामुळे हा कॉस आहे आणि हा कॉस रेस टू 4a म्हणजे काय असणार आहे कॉस इंटू कॉस इंटू कॉस असे 4 वेळा असणार ना. त्यातला एक कॉस तिथे निघून जाईल म्हणजे क्यूब राहील. इथला पण एक साइन आणि इथला एक साइन निघून जाईल म्हणजे क्यूब राहील. म्हणजेच काय राहणार आहे शेवटी म्हणून साइन a इंटू ह्या कॉसचा क्यूब राहील कॉस क्यूब a प्लस इथे कॉस a राहिला इंटू त्यास एक साइन गेला यातला तर 4 साइन असणार आहेत ना साइन इंटू साइन त्यातले 3 साइन राहतील म्हणजे साइन क्यूब a राहील. आता ह्या दोन टर्म्स मधनं काही कॉमन आहे का बघूया. या दोन टर्म मध्ये इथे साइन आहे आणि एक कॉस a आहे जो इथे पण आहे त्यामुळे एक कॉस a आणि एक साइन a असं दोन्ही ठिकाणी कॉमन दिसतंय त्यामुळे त्याला बाहेर घेऊया. त्यामुळे एक साइन a
आणि एक कॉस ए कॉमन म्हणून बाहेर आले. आता अनकॉमन काय काय टर्म्स आहेत त्या चेक करूया. इथला साइन ए गेला आणि एक कॉस ए गेला. इथे एकूण किती कॉस ए आहेत? क्यूब आहेत, म्हणजे 3 आहेत. कॉस इंटू कॉस इंटू कॉस. त्यातला एक बाहेर गेला कॉमन म्हणून, म्हणजे 2 उरले. म्हणजेच कॉस स्क्वेअर ए उरलं इथे, प्लस इथला पण कॉस ए इथे बाहेर गेला कॉमन म्हणून, हा आणि हा होता म्हणून. आणि साइन क्यूब ए मधला एक साइन बाहेर गेला म्हणजे स्क्वेअर राहिला, साइन स्क्वेअर ए. आता कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए किती असतं? 1. ती पुढे आयडेंटिटी वापरता येईल. म्हणजे किती मिळालं आपल्याला? साइन ए इंटू कॉस ए. हे का? कारण ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू 1 दिली. साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. हा फॉर्म्युला यूज केला, ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू 1 लिहिली आणि मग उरलं काय? फक्त साइन ए इंटू कॉस ए आणि इज इक्वल टू काय? ही RHS किंवा उजवी बाजू. उजवी बाजू म्हणजेच काय मिळालं? आपण डाव्या बाजून सुरुवात केली आणि इज इक्वल टू उजवी बाजू मिळाली. म्हणजेच हे स्टेटमेंट आपलं सिद्ध झालेलं आहे. पुढचं उदाहरण आहे tan थीटा अपॉन सेक थीटा प्लस 1 इज इक्वल टू सेक थीटा मायनस 1 अपॉन tan थीटा. कुठलीही बाजू घेऊन तुम्ही सुरुवात करू शकता. समजा डावी बाजू घेतली तर इथे कुठेही ते 3 फॉर्म्युले यूज करता येत नाहीत. म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर किंवा 1 प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक. कारण स्क्वेअर येत नाही तोपर्यंत तो फॉर्म्युला यूज करता येत नाही. मग इथे सेक थीटा प्लस 1 म्हणजे एका फॉर्म्युलाचा एक भाग इथे दिसतोय. म्हणजेच एक फॅक्टर दिसतोय की ए प्लस बी अशा टाईपचा फॅक्टर दिसतोय. त्याला जर ए मायनस बी या फॅक्टरने मल्टिप्लाय करता आलं तर ए प्लस बी इंटू ए मायनस बी कसं होणार? मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होईल. आणि मग अशा पद्धतीने आलं तर कुठेतरी स्क्वेअर येईल आणि स्क्वेअर आला तर ते फॉर्म्युले यूज करता येईल. तर अशा टाईपचं असेल तेव्हा आधी हे चेक करायचं की ए प्लस बी फॉर्ममध्ये असेल किंवा ए मायनस बी फॉर्ममध्ये असेल तर त्याला ए प्लस बीने मल्टिप्लाय करायचं आणि मग कुठे स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये येतंय का आणि कुठला फॉर्म्युला यूज करता येतो का चेक करायचं. तर हा फॉर्म्युला यूज म्हणजे सगळे स्क्वेअरमध्ये आहेत ना. 1 प्लस टॅन स्क्वेअर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. तर ते स्क्वेअर आणण्यासाठी हा एक फॅक्टर आहेच ए प्लस बी. अजून ए मायनस बी फॅक्टर आणला तर ते स्क्वेअरमध्ये होईल. सुरुवात करूया आपण डावी बाजू म्हणजे LHS लेफ्ट हँड साईडला काय काय दिलंय की टॅन थीटा न्यूमरेटरमध्ये अपॉन सेक थीटा प्लस 1. आता आपण हे स्क्वेअरमध्ये आणण्यासाठी याला सेक थीटा मायनस 1 ह्या फॅक्टरने मल्टिप्लाय करणार. पण जसं डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार तसंच न्यूमरेटरला पण करावं लागतं, नाही तर मग व्हॅल्यू चेंज होईल त्याची. त्यामुळे ते करण्यासाठी आपण असं करणार आहोत की टॅन थीटा इंटू सेक थीटा मायनस 1 ह्याने मल्टिप्लाय करूया न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. सेक थीटा प्लस 1 इंटू सेक थीटा मायनस 1. आणि हा सेक थीटा मायनस 1 हा न्यूमरेटरमध्ये दिसायला लागलाय जो आपल्याला RHSच्या न्यूमरेटरमध्ये पण दिसतोय. म्हणजे आपण जी स्टेप केली ती साधारण बरोबर दिशेने चालली. तर सेक थीटा मायनस 1. आता सेक थीटा प्लस 1 आणि सेक थीटा मायनस 1 म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी असं आलंय. म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहिता येईल. म्हणजे काय आलं? टॅन थीटा इंटू सेक थीटा मायनस 1 अपॉन याच्याऐवजी काय लिहिता येईल तर सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 सेक ए मायनस बी ना सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. आता आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे की 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. म्हणजेच काय की आपल्याला सेक स्क्वेअर थीटा टॅन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू मिळवायची असेल तर कसं करावं लागेल? टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा मायनस इकडनं येऊन 1. म्हणजे सेक स्क्वेअर थीटा मायनस 1च्या जागी आपण काय लिहू शकतो तर टॅन स्क्वेअर थीटा लिहू शकतो. हा फॉर्म्युला आता आपण यूज करणार. त्यामुळे इथे आपण टॅन स्क्वेअर थीटा लिहू. तर टॅन थीटा इंटू सेक थीटा मायनस 1 अपॉन याच्याऐवजी काय लिहिणार टॅन स्क्वेअर थीटा. आणि याचं रिझन लिहायचं. हे का लिहिलंय आपण? कुठला फॉर्म्युला वापरला तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. तर हा फॉर्म्युला आपण इथे यूज केला. त्याच्यावरनं सेक स्क्वेअर थीटा मायनस 1ची व्हॅल्यू टॅन स्क्वेअर थीटा आहे. आता ह्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये त्यामुळे इथला टॅन आणि इथला एक टॅन कॅन्सल होऊ शकतो. म्हणजेच एक टॅन स्क्वेअर म्हणजे टॅन इंटू टॅन आहे. त्यामुळे एक टॅन आणि हा टॅन कॅन्सल झाला. आता उरलं काय सेक थीटा मायनस 1 न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये फक्त टॅन थीटा. म्हणजे सेक थीटा मायनस 1 न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये
टॅन थिटा. आता एकदा चेक करूया RHS काय आहे. RHS तीच प्रूव्ह करायला सांगितली होती जी आपण इथे प्रूव्ह केली, म्हणजे इज इक्वल टू उजवी बाजू किंवा राईट हँड साईड, आणि आपलं स्टेटमेंट इथे प्रूव्ह झालं. तर अशा पद्धतीने तुम्हाला अशी कितीतरी एक्झाम्पल्स आहेत. जेवढी तुम्ही एक्झाम्पल सॉल्व कराल या अशा पद्धतीची ट्रिग्नॉमेट्रीची, तेवढी तुमची प्रॅक्टिस वाढेल. आणि जेव्हा तुम्हाला अशा टाईपचं उदाहरण येतं तेव्हा नक्की कोणता फॉर्म्युला यूज करायचा किंवा कोणता फॉर्म्युला यूज करता येईल, त्यासाठी काही प्रोसेस करावी लागेल का वगैरे हे सुचत जाईल. तर ते कळण्यासाठी किंवा ते सुचण्यासाठी तुम्हाला खूप जास्त या टाईपची एक्झाम्पल सॉल्व करावी लागतील. तुमच्या पुस्तकात आहेतच, ती तुम्ही भरपूर एक्झाम्पल सॉल्व करा, कारण ट्रिग्नॉमेट्रीला प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. जेवढी जास्त एक्झाम्पल सॉल्व कराल तेवढं ते तुम्हाला जमत जाईल.